दुःखापासून सुटका आणि सुखाची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. कर्माने चित्ताची शुद्धता होते तर उपासनेने भक्तीने चित्ताला स्थिरता येते. शुद्धता आणि स्थिरता एकत्र नांदायला लागले की ज्ञान प्रकट होते. मनुष्य जन्म कृतार्थ होतो. कर्म आणि उपासना हे साधन रूप आहे तर ज्ञान हे साध्य रूप आहे. कपाळावर हात मारून दुर्बलतेबद्दल सुस्कारा सोडणे हा काही दुर्बलता दूर करण्याचा उपाय नाही, तर ती दूर करण्याचा उपाय म्हणजे बळ शक्ती कशी उपयुक्त करता येईल याचा विचार करा. तुमच्या आतील शक्तीला कधीच दाबून ठेवू नका. शिव